आज मौजा पुण्य पवित्र पावन बोरी बुद्रुक या मुक्कामी टाळ पारायण हॅलो टाळ पारायण सप्ताह या सप्त्याचं औचित्य साधून याच्या सांगत्य निमित्त दोन भजनी मंडळांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये ज्ञानदीप भजनी मंडळ मौजा शिरूर तालुका उमरी जिल्हा नांदेड व तसेच गुरुकृपा भजनी मंडळ मौजा दरेगाव वाडी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड असा या दोन भजनी मंडळाचा समावेश आहे। आमचं काहीतरी भाग्य म्हणावं, आज 60-70 किलोमीटर दूरून आम्ही भजनी मंडळ तुमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालो। आम्हाला आदरणीय माने साहेबांनी फोन केला आणि त्यांनी स्पष्ट विचारलं तुम्हाला काय लागते, किती लागते, तुमचा किराया काय, तुम्हाला तुमचं भजन आम्हाला आमच्या गावामध्ये बोलवायचं आहे। एका शब्दावर त्यांच्याकडून सुद्धा होकार आला आणि माझ्याकडून सुद्धा होकार आला। एवढं भजनावर प्रेम किती करावं हे तुमच्या गावाकडून शिकावं। भजन नाना प्रकारचे भजने या जिल्ह्यामध्ये आहेत, तालुक्यामध्ये आहेत, नाना प्रकारचे गावामध्ये भजने चालतात। तुमच्या गावावरून लक्षात येते की तुमच्या गावचं या भजनी मंडळावर या परमार्थ क्षेत्रावर किती प्रेम आहे हे तुमच्या उपस्थितीवरून लक्षात येते। बऱ्याच गावाला आम्ही गेल्या पण समोर पाचही लोक बसून राहणार, आम्ही पाच ते पाच आम्ही म्हणावत्याही ना ऐकाव एवढीच अवस्था उरली। तसं बघायला गेलं तर तुमचं गाव हे फार सुंदर आहे। तुमच्या गावामध्ये आम्हाला तुम्ही बोलवलात त्याबद्दल मी तुमचा माझ्या भजनीच्या वतीने मनापासून आभारी आहे। आणि कार्यक्रमाला खूप विलंब झालेला आहे, त्यांनी जो टाइम दिला त्या टाइम मध्ये आम्हाला येणं झालं नाही, येता आलं नाही, त्याबद्दल सुद्धा मी तुमच्या समस्त गावकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझ्या पुढील सेवेकडे वळतो। जय जय सद्गुरु कृपा सिंधु सृष्टी अवतार करावयाचे काय पकवाज मास्टर भेटला आम्हाला, काय पेटी मास्टर भेटला। खरंच आमचं काहीतरी भाग्य म्हणावं। आम्ही 60 किलोमीटरपर्यंत आल्याच हो, पण आमच्यापासून पलीकडे 60 किलोमीटरहून हे आमच्यासाठी आले।
एवढं भजनावर प्रेम या जगामध्ये आहे आणि एवढ्या प्रेमाकरताच हा परमार्थ चालू आहे. हे जे भजन चालू आहे एवढ्याच प्रेमाखातर चालू आहे. कुठल्याही कार्याला आरंभ करत असताना, कुठल्याही सेवेला सुरुवात करत असताना श्री गणेशाय नमः, कुठला ग्रंथ असो, कुठला सिद्धांत असो, कुठला वेदांत असो, कुठल्याही कार्याला आरंभ करण्याच्या तत्पूर्वी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. भगवंताचं चिंतन करत असताना कुठलाही कार्यक्रम यशस्वी जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्या आधी भगवंताचं, त्या आधी गणेशाचं चिंतन पूजन आपल्याला करायचं आहे, करावं लागणार आहे. का करावं लागणार आहे? कोणीतरी वाट दाखवून देणारा शहाणा होता, त्या शहाण्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण शहाणे व्हावं यासाठी हा खटाटोप आहे. एखादा शहाणा वाटच चुकीची दाखवत असेल तर त्या वाटेवर जाणे कितपत योग्य आहे? हे योग्य नाही. मग या ग्रंथकर्त्यांनी, शास्त्रकर्त्यांनी प्रथम श्री गणेशाय नमः इथून सुरुवात केली. येणारे सुद्धा आपल्यासारखेच शहाणे व्हावेत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून कुठलाही प्रसंग असो त्या भगवंताचं चिंतन करावं लागते आणि त्याच परंपरेला अनुसरून हा कार्यक्रम आहे. महाराज काय म्हणतात? जय जय सद्गुरु कृपा सिंधू. सद्गुरु कसे असतात? भगवंत कसे असतात? कृपा सिंधू. सिंधू सिंधू म्हणजे सागर, कृपेचा समुद्र एवढा उदार सद्गुरु असता. मग आपल्या या जीवाला अज्ञान होण्याचं कारण काय? भगवंत हा इतका श्रेष्ठ आहे. भगवंत हा संताच्या रूपात आला, भगवंत हा सद्गुरूच्या रूपात आला, भगवंत हा ऋषीच्या रूपात आला, भगवंत हा साधूच्या रूपात आला. मग एवढे अवतार कोणासाठी? या जीवासाठी आहेत. या जीवाला अज्ञान होण्याचं कारण मुळीच नाही. या जीवाला आडमार्गानं जाण्याचं कारण मुळीच नाही. पण व्हायला कसं? आता ते पुढे बघू पदात, आता ते गणातला विषय नव्हे. म्हणून कुठल्याही आरंभी भगवंताचं चिंतन करावं लागते. म्हणून आज सुद्धा या टाळ पारायणाच्या निमित्त आपण आम्हाला बोलवला त्याबद्दल मी पुनश्च एकदा तुमचे गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या थेट सेवेकडे वळतो. देवाच्या राजरासी तुझे नाव सर्व ठाई तू देवा, देवाच्या राजरासी तुझे नाव
राहणे तुमचे ठिकाण मुळचे निर्शून्याचे सबन भक्ती वैराग्याचे करशील देणं घेणं करशील देणं घेणं ऐका बंधूंनो, माझे जीवलग मित्र आदरणीय गजानंदरावजी खांडरे राहणार मौजे धानोरेकर, आमचं भजन आहे म्हणल्यानं तितक्या लांबून आले, फोन करून आले. तुमची उपस्थिती, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सुद्धा या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत आहे. तुम्ही भेट पाठवली त्याबद्दल माझ्या गुरुकृपा भजनी मंडळ मोजा दरेगावाडीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. भगवंत तू कसा आहेस? जगामध्ये नाना प्रकारचे शाहूकार भेटतात. कोणी पैशाचा व्यवहार करते, कोणी कुठं टोळीला मालक लावते त्याच्यात कमिशन ठेवते, कोणी ईट भट्टीचा मालक असेल त्याच्यात कमिशन राहते. प्रत्येक गोष्टीमध्ये नाना प्रकारचे लोक व्यवहार करतात. त्या व्यवहारामध्ये कसं असते, देणं घेणं असते, काहीतरी अपेक्षा असते, समोरच्यानं आम्हाला काहीतरी द्यावं या उद्देशानं त्याचा तो हेतू असतो. पण भगवंत हा एवढा उदार आहे. भगवंत हा कशाचं देणं घेणं करतो तर ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या तीनच गोष्टीचं भगवंत देणं घेणं करतो. मग आता आपण फार देणं घेणं करतो, आपल्या देण्या घेण्याला पारच नाही. म्हणून भगवंत कोण्या रूपाने कशा प्रकारे देतो तर महाराज म्हणतात, राहणे तुमचे ठिकाण मुळचे निर्शून्याचे भक्ती वैराग्याचं करशी देणं घेणं करशी देणं घेणं.
धाव पाव धाव भजन्या फार गमतीदार आहे बरं. तुम्हाला वाटलं पण ते मूर्ती लहान आहे परीक मुंगी होऊन साखर खातात. त्याच्या अंगी एक लय मोठा गुणधर्म आहे. कोणता ते आपण म्हणता बघा, हत्ती होऊन लाकडं फोडाले रे म्हणता की निबर बोलले त्या माणसाला. हे तसं नव्ह, हे मुंगी होऊन साखर खाते. मी तुम्हाला चांगलं ओळखून आहे आणि तुम्ही पण मला चांगलं ओळखून आहात. मैयाहून ज्येष्ठ असून सुद्धा बोलण्याची भाषा बघा. मैयाहून वडील असताना सुद्धा मला भाऊ म्हणणं किती मोठेपणाचं लक्ष आहे. खरंच मानव एखाद्याला एवढा सन्मान देऊन जर कोणी भजन म्हणत असेल तर जगामध्ये एकच माणूस भेटते, तो म्हणजे किशोर पाटील. आता दुसरी गोष्ट आपण ऐकली, तुम्हाला वाटाले आतापासूनच भाऊ म्हणाले हे, आणि बरोबर पाय धरून वळतो इकडं म्हणा येते भाऊ भाऊ म्हणून वडा, नुसतं वडाच बरं, नाही तर दंड कुणी आपू नका एवढंच करा. हा नाही तर उभं मैचे हाड मोडून टाकून देशाल. मला भाऊ म्हणाव हे, मला तुम्ही भाऊ म्हणाव हे मला शोभन. मी तुम्हाला दादा म्हणाव, भाऊ म्हणाव, काही म्हणाव, तुम्ही मला भाऊ म्हणून हो, तुम्ही मला अमोल म्हणून बोलू शकता. पण ते तुमच्या मोठेपणाचा भाग आहे, ते तुमची इच्छा आहे. पण एवढं करा, भाऊ भाऊ म्हणून आपटू नका, एवढंच करा, एवढीच मेहरबानी आहे. आता दुसरी गोष्ट, कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती. आमच्या माऊलीने सांगितलं विषय असावा काहीतरी भजनाला. विषय ठेवत असताना किशोर पाटील तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, आणि हे भजने हे समोर बसलेले लोक काय आज भजन ऐकायला असं नव्ह बरं. या गावामध्ये अनेक प्रकारचे भजने येऊन गेलेत, याचे पुरावे हे लोक आहेत तिथले. हे नवीन ऐकायला अशातला भाग नाही. हे श्रोते फार जुनाट आहेत आणि हे अति हुशार आहेत. म्हणजे आपल्याला भजन येते म्हणजे आपण लय हुशार नाही यायच्या पुढं. ते गुरु होता आपले, आपली परीक्षा करतात हो, आणि ज्याचं चुकलंय त्याचं कान धरून बराबर उठबशा काढायला होतात. ते अधिकार त्याला हाय. श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती हा विषय ठेवत असताना त्या विषयाला कुठला तरी आधार लागतो, त्या विषयाला कुठला तरी पुरावा लागतो, त्या विषयाला कुठलं तरी प्रमाण लागते. तुम्ही कशाच्या आधारावर हा विषय ठेवला की श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती मध्ये?
हे काय डंगरी शाळा होय काय म्हणालो. बघा समोरचं रूप बघून तरी विषय ठेवत जा, विषयाला प्रमाण देत जा, विषयाला पुरावा देत जा. विषयाला जर पुरावा नसेल तर तो तुमचा विषय गृहीत धरला जाणार नाही. बरोबर आहे की चुकाले? बरोबर आहे की? हा बोलत जा की. भिवू नका तुम्ही. त्याला भियायला काय अजिबात भिवू नका तुम्ही. त्याला मी आव की इथं मी आव, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. त्याने किती उड्या मारल्या आणि किती काय केलं तुम्ही अजिबात त्याला टेन्शनच घेऊ नका. त्याचं विषयाला प्रमाण लागते, विषयाला पुरावा लागतो. कुठल्याही न्यायालयात गेल्यावर, कुठल्याही कोर्टात गेल्यावर अदालत होय, हे न्यायालय होतं. हे श्रोते मंडळी न्यायालय होय. याला एवढं नादान तुम्ही समजू नका. उग साधं साधं हे कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती हे विषय होय असं नव्ह. याला असं सांगा की हे श्रवण केल्यानं ह्या या जीवाचा, ह्या या भक्ताचा उद्धार झालाय आणि कीर्तन केल्यानं ह्या ह्या जीवाचा, ह्या ह्या भक्ताचा उद्धार झालाय. मग आपल्याला कीर्तन भक्ती करून उद्धार करून घ्यायचं आहे का श्रवण भक्ती करून उद्धार करून घ्यायचं आहे? हे होय आपली अदालत, हे होय आपलं न्यायालय. आणि हे समोर बसलेले होता आपले वकील. सगळी परीक्षा ते करतात. भक्ती ऐशी रत्नखानी परीक्षावंत भेटला मजला गोनी. तुझी परीक्षा केली म्हणून संतोष लो तुझवर, संतोष लो तुझवर. अवधूत माऊली राजा येदूला सांगतात, राजा हे बसलेले अवधूत माऊली होत. भक्ती ही रत्नाची खाण आहे. पण या भक्ती हे रत्नाची खाण आहे, पण याचं परीक्षण करणारा सुद्धा तेवढाच पक्का लागते बरं. साध्या सुद्धा हे परीक्षावंत होईना. तसे हे इथं बसलेले पक्के हात. उग यायच्या समोर काय बी शिदोरी सोडू नका. तुम्ही शिदोरी सोडलेली ते काय तपासूनच खातात, बघतात तुमची शिदोरी कशी आहे काय नाही. तुमच्या गव्हाच्या पुऱ्या काय आजच्या होता की काय 15 दिवसाच्या मागच्या होता की ते बी बघावं लागते. गव्हाला चपाती बी होते, पुरी बी होते हो. पण तुमचं हे चपात्या गव्हा ते पुरी म्हणालेली गव्हाची होय की त्याला बघावं लागेल की नाही? तुम्ही तसं खाशाल का? तुमच्या समोर जर आणून ठेवलं पुऱ्याची एक दुर्डी आणि चपात्याची एक दुर्डी, ते सोल्या सोल्या तुम्ही खाशाल का? असं बघशाल की तिला करपलेली आहे काय, काय बुरटा आला काय वरी, बघावं लागेल की नाही? तसं किशोर पाटील तुमची जी शिदोरी तुम्ही ठेवल्या की नाही, श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती हे शिदोरी वय आता आपली. हे शिदोरी आपण दोघं मिळून यायला वाटायचं आहे बघा. ते शिदोरी आता यायला वाटायचं आहे. मग आता त्यानं तपासूनच खातील की आपल्याकडे. मग आपली जर शिदोरी चांगली असेल तर निश्चितच आवडीनं खातील. आणि आपली जर शिदोरी बुरटेली खराब जर निघाली त्यानं म्हणतात. म्हणून शिदोरी देत असताना निक्की 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 शिदोरी तुम्ही श्रोत्याच्या समोर ठेवा. श्रोत्यांना त्याचा आनंद लुटू द्या. इथं 7 दिवस टाळ पारायण केलंय, इथं कीर्तन केलं नाही, इथं श्रवण केलं नाही, फक्त टाळ पारायण भजन केले. बरोबर आहे? मग आता श्रवणही करू द्या त्याला आणि कीर्तनही करू द्या. आता त्याचा एक मुद्दा पुढच्या पाऱ्यातला मुद्दा मी आता सांगू शकतो त्याचा. आता कीर्तन कशाला म्हणाव आणि श्रवण कशाला म्हणाव याच्यात फरक आहे बरं. कीर्तन ते महाराज त्या गादीवर पाय ठेवून गळ्यात इना घेऊन ते महागधायक जण माईक लावून ते वेगवेगळ्या चाली घालून त्याला कीर्तन म्हणतात. यायनं म्हणण्यापेक्षा आपण बी म्हणताच की सगळेच म्हणता. पण ते कीर्तन खरंच कीर्तन होय का
काय त्याच्यात फार महत्व आहे बरं. तेच करालेलं कीर्तन तेच कीर्तन होय काय. तुम्ही जे विषय ठेवले की नाही भक्तीचा, त्याच भक्तीमध्ये ते कीर्तन येते काय. हे एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता या सप्त्यामध्ये कीर्तन झालं नाही अशी तुमची काय गॅरंटी आहे. हे दुसरा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही श्रोते महेशाच्या मूर्ती म्हणले, तुम्ही साधे सुधे नव. तुम्हाला सगळी परीक्षा करायची आहे आणि सगळी परीक्षा करून निकाल कोणाचा बरोबर आहे, कोण पास होते आणि कोण नापास होते याचं सगळं तुमच्या जवळ आहे. उद्या सकाळी सांगा, बरोबर आहे की. आता कीर्तन हे करालेलं कीर्तन त्या भक्तीमधलंच होय काय, हे एक मुद्दा. दुसरी गोष्ट, या गावामध्ये जे सद्भक्त मंडळीनं गावकरी मंडळीनं टाळ पारायण केलंय याच्यात कीर्तन घडलं नाही असं तुमचं काय शाश्वत मत आहे. माझ्या तर मते टाळ पारायणामध्ये 100% कीर्तन घडले तुम्हाला. कीर्तन भक्ती तुमच्या टाळ पारायणामधून तुम्हाला घडलेली आहे. याचा जर पुरावा द्या म्हणल्या तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या पाऱ्यामध्ये पुरावा देईन, याच्यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून तो भगवंत कसा आहे, या टाळ पारायणाच्या औचित्यानिमित्त आपण त्या भगवंताकडे काय मागणी मागत आहोत. देवा धाव पाव धाव लवकर, ऐका सज्जन हो. हनुमान भक्त भजनी मंडळ मोजा, वारंग टाकळी. खरंच तुमचं गाव पण खूप छान आहे बरं भजनाच्या बाबतीत. मी एक वेळेस आलतो आणि पठाण साहेब माझ्या जोडीला होते. खरंच मला वाटते हे इकडला भागच या भजनाच्या क्षेत्रामध्ये चांगला आहे की काय, खरंच वाटते बरं. अशी पब्लिक राहते त्यांच्या गावामध्ये, अशी पुरुष मंडळी महिला मंडळी अशी भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित राहतात. खरंच भजनाचा खूप आनंद लुटतात आणि खरंच हे भाग्य साध्या सुद्याला भेटत नाही पाटील. हे भाग्य मिळायला सुद्धा आपल्या आईवडिलाचं पुण्य लागते. आपल्या आईवडिलाचं पुण्य झाल्याच्या नंतर मग आपल्याला आपल्या पदरामध्ये हे भक्ती मार्ग, हे भजन मार्ग भेटते. खरंच तुम्ही भेट पाठवल्या, तुम्ही पाठवलेल्या भेटीबद्दल माझ्या गुरुकृपा भजनीमंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. हे हात मिडी मिडी बघायला मात्र पैसे देणंच आहेत, काय होईल. 60 किलोमीटरहून आल्या तर द्या की. धाव पाव धाव लवकर,
सगुण निर्गुण तूच गणेशा देवाधीचा तू देवा भक्तासाठी धावते श्री दाखविशी मूळचा ठेवा दाखविशी मूळचा ठेवा सज्जन हो, दिगंबर भारुडी भजनी मंडळ मौजा बोरी या सुद्धा भजनी मंडळाकडून माझ्या भजनी मंडळावर खुश होऊन 51 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे। पाठवलेल्या भेटीबद्दल त्या भजनी मंडळाला माझ्या भजनी मंडळाकडून शुभेच्छा आहेत। तुम्ही भेट पाठवल्या त्याबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे, धन्यवाद। भगवंत कसा आहे? निर्गुण निराकार आहे। भगवंत हा निर्गुण निराकार आहे, पण भक्तासाठी सगुण अवतारानं प्रगट झालेला आहे। या जीवासाठी सगुण हे रूप धरलं, निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारण निज नामाचे सद्गुण गणले आम्हा येऊन मग काय झालं? पावला प्रसाद आता भाग्य उदयाले सद्गुरु स्वामीने माया विरहित केले। निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारण मग काय केलं? निज नामाचे संदूक उघडले। मग त्या संदकात काय होतं? ते धन ते ज्ञान अमृत या जीवाला पाजवलं आणि या जीवाची दुर्दशा जी आहे ती मिटवण्यात आली। म्हणून हा जीव त्या भगवंताची स्तुती करत असताना काय म्हणतो? देवा तुम्ही कसे होता? तुम्ही कसे आहात? तुम्ही कसे आहात? तर सगुण निर्गुण तूच गणेशा देवाधीचा तू देवा भक्तासाठी धावत येसी दाखविशी मूळचा ठेवा दाखविशी मूळचा ठेवा। अख्ख्या नांदेड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असणारं यूट्यूब चॅनल म्हणजे नाद भजनाचा यूट्यूब चॅनल। या चॅनलचे मालक अख्ख्या नांदेड जिल्ह्यात हे चॅनल प्रसिद्ध झालेलं आहे। आज झालेलं भजन उद्या या यूट्यूबच्या माध्यमातून आपण केव्हाही पाहू शकता आणि हे इथंच नव्हे ऑल इंडिया मध्ये ते भजन आपण पाहू शकता। या चॅनलचं फार महत्व आहे।
या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी भजन मार्ग भक्ती मार्ग हे पार ज्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे कार्य आहे ते म्हणजे नाद भजनाचा यूट्यूब चॅनल। या चॅनलचे मालक आदरणीय आमचे मित्र दत्तभक्त पारायण हरिभक्त पारायण आदरणीय गजाननरावजी येल्लमगोंडे राहणार मोजे शिरूरकर या माझ्या मित्राकडून माझ्या भजनीमळावर खुश होऊन 21 रुपयाची भेट पाठवलेली आहे। पाठवल्या भेटीबद्दल भजनीमळाच्या वतीने मनापासून आभारी आहे। धन्यवाद। अरे सर्व ठाई तू देवा चराचरासी तू नाम सर्व ठाई तू देवा चराचरासी तू नाम चार सहासी आठ रजनासी देव तू नाही गळला आनंद ब्रह्मांडे जिने उभारिले देव तुला तू नाही गळला देव तिला तू नाही गळला भगवंत हा 4 वेदाला 6 शास्त्राला 18 पुराणाला कितपत कळला बरं? पण याचा अर्थ 4 वेदाला कळला नाही 6 शास्त्राला कळला नाही 18 पुराणालाही कळलं नाही मग आपल्याला कळेल काय असा याचा अर्थ होते बरं। पण ज्या 4 वेदाला कळला नाही ज्या 18 पुराणाला कळला नाही ज्या 6 शास्त्राला कळला नाही तेवढ्याला जरी नाही कळाला तरी आपल्याला कळू शकते। देव आपल्याला कळू शकते आपण देवाला पाहू शकता। एके ठिकाणी म्हणतात देव पहावया गेलो देव पहावयासी गेलो माझा मीच देव झालो माझा मीच देव झालो माझा मीच देव झालो। तुकाराम महाराज म्हणतात देव शोधायला गेलो आणि मीच देव होऊन बसलो। देव शोधायला जायची गरज नाही देव कुठं आहे हे जर आम्हाला बघायचं असेल तर आपलंच अंतःकरण तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी हे जागा चुकली आपली सगळं काय आपल्या जवळच आहे उगा आपण कोणाचं तरी ऐकून उगाच कुठंही झाल्या कोणाच्या तरी सांगण्यावर सांगणारा पक्का राहावा जे पक्का आहे ते धोका सांगणार बरं कधी आणि जे पहिलंच धोका आहे हे बी धोंडा आणि ते बी धोंडा पक्का आहे ते कधीच धोका देईल जे मुळातच धोका आहे ते आपल्याला कुठं पक्का करणार आहे। म्हणून भगवंत हा 4ही वेदाला कळला नाही 18ही पुराणाला कळाला नाही 6 शास्त्रालाही कळाला नाही त्याला कळाला नाही म्हणजे आपल्याला कळत नाही असं होत नाही आपल्याला कळते। म्हणून महाराज म्हणतात 4 सहासी 18 जनासी
हनुमान भजनी मंडळ मोजा तिवडी या भजनी मंडळातर्फे 21 रुपयाची भेट पाठवली आहे। पाठवल्या भेटीबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे, धन्यवाद। अरे धाव आता बोलत बोलत आमच्या पाटलाकडून एक तोंडातून निघाले, समजा निघाले म्हणण्यापेक्षा त्याने सांगलेतच तसं, मी का फार लय हुशार आहे, मी का फार लय ज्ञानी आहे असं तुमचं गैरसमज होऊ नको बरं। मी बी एक तुमच्यासारखा आहे, तुमच्याच सारख्याचा एक मुलगा आहे, पण देवाची कृपा काहीतरी या भजन या क्षेत्रामध्ये त्यांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादानं ही जी कला आहे ती कला मला प्राप्त झाली। त्या कलेचा दुरुपयोग होऊ नये, कोणालाही कला आली त्या कलेचा दुरुपयोग होऊ नये। आता मला भजन जमते पण एखाद्यानं लईच काकूत केली तरी मी जाईना गेल्यावर माझ्या कलेला काय अर्थ आहे की? आता एखाद्याला पेटी जमते, आता आमचे आंबटवाड साहेब आलेगावचे होते ते, आता याला पेटी जमते, येता काय हो वाजवायला, जरा तुम्हाला वाजवायचे या की नाही हो बाप्पा मला लई काम आहे असं म्हणल्यानं जमते काय? ती कला कुछ कामी ठरू नये, जी भगवंतानं दिली कला त्या कलेचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे। आता ज्याला काहीच दिलं नाही ते तर हातच गिरी कामी, ज्याला ज्याला दिले त्यानं या कलेचा उपयोग करावा, है की नाही पाटील? तसं जीव वाटेने येत असताना चोर पाठी माग लागले, जीव येत असताना त्यांनी गणामध्ये एक प्रमाण घेतलं, संसार प्रपंचाचा दास हे प्रमाण, आणि ह्या प्रमाणाच्या सोबत बोलत असताना हे बोललेलं बरोबर आहे। जीव येत असताना वाटेमध्ये त्याच्या पाठीमाग चोर लागले म्हणून। आता आपण चोर कशाला म्हणतो? काम, क्रोध, दम, मद, मच्छर याला षड विकाराला चोर म्हणतो, दुसरं तर कोणा चोर म्हणू शकत नाही ना। मग तसंच या जीवाला जसे चोर लागलेत की नाही तसेच 3 गुण लागलेत। मग आता ते 3 गुण कुठं कुठं लागले, कसे कसे लागले, मग लागलेले गुण ते कसे धुवाव,
म्हणजे ते कसे काढून टाकावं. जसं भजन मार्गाने त्या चोराचा नायनाट करता येतो तसं त्या 3 गुणाला तुम्ही कशानं काढणार आहात याच या श्रोत्य मंडळींना मला तर माहितच आहे, पण त्याला सांगा होय की नाही. इथं काय प्रत्येकच जण सगळ्याला पुरी माहिती राहते असं नाही. कोणाला कशी राहते कोणाला कशी राहते हे आपल्या दोघाला जरी माहित असलं आणि त्याईनं जर विचारलं तर कसं सांगावं. सोयरो तुम्ही रात्री काय की चोरण हेन तेन म्हणले आणि कुठं हात दाखवा म्हणल्यानं काय म्हणावं. तुम्ही जर विचारलं आम्हाला हे कुठं हात चोर दाखवा म्हणले तर आम्ही काय सांगावं. मग त्याचं उत्तर पाहिजे ना आपल्याकडे. आपण जे बोलतो त्या गोष्टीवर आपला किती विश्वास आहे, त्या गोष्टीवर जितका विश्वास आहे तितकंच आपण याच्या पुढे ठेवू. आपल्यालाच माहित नाही उगाच चोर म्हणून मोकळं झालं कसं जमते. असं जमत नाही. जसे ते चोर लागले त्या चोराला ज्या वस्तूनं धुता येते ती वस्तू आपल्याला माहित आहे हो, पण तसंच तत्वत त्याच वाटेने जीव जो आला त्याला जे चोर लागलेत त्याच जीवाला 3 गुण लागलेत. मग त्या 3 गुणाला आपण कसं काढता कसं धुता हे तुमच्याकडून आम्हाला ऐकायचं आहे. या सर्व श्रोते मंडळींना या शंकेचं निरसन झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे. हे मी अगोदर मांडलेलं नाही, हे माझ्या मुखातलं आहे काय. मी पहिलं हे बोलून गेलो काय नाही. मग आता ज्यानं पेरलंय त्यालाच माहित काय पेरलंय ते. उगवल्याशिवाय आपल्याला काय कळणार आहे. मग आता त्यानं उगवून सांगतील आपल्याला तेव्हा बघू पेरलेलं बराबर निघते काय. त्या पेरलेल्यावर दुसरंच भोपळा बिपळा काय उगवते तसला काही प्रकार होऊ न. या 3 गुणाचा तुमचा विषय काय आहे. श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती हे तर विषय आहेच, पण तुम्ही ज्या गोष्टीवर बोलत असताना बोललात त्यावर माझी एक छोटा भजन्या म्हणून एक तुमचं छोटा भाऊ म्हणून तुम्ही जर मला भाऊ म्हणतले की तसं तुमचा भाऊ म्हणून मी तुम्हाला तुम्ही म्हणजे मोठे भाऊ म्हणून मी तुम्हाला विचारत आहे की हे 3 गुण जे लागले ते 3 गुण आपल्याला कशानं धुता येतात कशानं काढता येतात. ते 3 गुण कुठे लागले कसे लागले काय लागले याचं सविस्तर तुमच्या समोर आता आमचा मोठा भाऊ ठेवणार. तुम्ही याच्यावर सगळं बारकाईने लक्ष ठेवा. तुम्ही परीक्षेवंत व्हा. तुम्हाला याची परीक्षा करायची आहे. कोण काय बोलालय कोण कसं बोलालय याच्या सगळं ध्यान तुमचं ठेवावं लागते. तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे व्हा. हा तेव्हाच मागे घ्यायचं चेक करायचं अजून मागे घ्यायचं समजून गेलं अजून मागे घ्यायचं, पण सोक्ष मोक्ष लावायचं शिल्लक ठेवायचं नाही. म्हणून या सर्व गोष्टीवर मात करणारा या सर्व गोष्टीला ज्ञात करणारा तो एक भगवंत आहे. त्या भगवंताला आपलं मागणं काय आहे. देवा तू कसा आहेस सर्व ठाई तू देव आणि चराचराशी तुझे नाव. पण असा चराचरामध्ये भरून उरलेला देव तू धावन मला पाव. तू धावून पाव आणि या दिनावर कृपा कर जेणेकरून हा जीव असणारा तुझ्या चरणापर्यंत येईल एवढीच अपेक्षा. म्हणून सर्व ठाई तू देवा
मंडळ मोजा बोरी या भजनी मंडळाकडून माझ्या गुरुकृपा भजनी मंडळाला पुनश्च एकदा 51 रुपयाची भेट आलेली आहे। आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद। देवा धाव पा कर जोडून विनंती करीतो बाळगुरूचा सेवक, तुझुनीचे दोन्ही दिशेना म्हणून मारितो हाक, म्हणून मारितो हाक। ऐका बंधनो, माझ्या बोरीतून चेअरमन साहेब बाबूराव महादराव पाटील माने यांच्याकडून या भजनी मंडळावरती खुश होऊन 101 रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे। पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे, धन्यवाद। कर जोडून विनंती करीतो बाळगुरूचा सेवक, आता टाइम 10 मिनिटं शिल्लक आहे।